नदी ओलांडून मग बाजी सरग्याराव घोडे घेऊन उभा होता. आमचा सध्याचा भांबावडा म्हणजे भांबुर्डा आहे, तिथे रोकडपाचं देऊळ आहे, मारुतीचं देऊळ आहे, तिथं उभा होता. आणि मग तिथनं शिवाजीराजे जरेसाकडे गेले, जरशेश्वरला गेले, मग सिंहगडला गेले पडते. पण ह्याचा दणका त्या शायस्ता खानाला एवढा बसला. अरे तो म्हणाला 60-70 हजार फौज इथं आहे सगळ्या ह्याच्यातनं, हा माणूस कुठनं भूतासारखा येतो, कुठनं आमच्यावर हल्ला चढवतो, माझ्यापर्यंत पोचतो, माझी बोटं सगळी तोडतो, उद्या गर्दन मारेल हा तिकडं. 3 वर्ष पुण्यात राहिलेला शायस्ता खान 6 एप्रिलला त्याच्यावर हल्ला झाला, 63 झाली. पुढं 3 दिवसात 3 बोटं गमावून निघून गेली. 3च दिवसात पळाला बरं का हा इथनं. नकोच म्हणाला, पुण्यात राहायला नको, भयंकर शहर आहे म्हणाला आहे इथं सगळ्या ह्याच्यातलं. आधी म्हणत होतं चांगलं आहे सगळ्या ह्याच्यात, उत्तम हवा पाणी, तर म्हणाला भयंकर लोकांचं शहर आहे. मग तो औरंगाबादला गेला. मग त्याचं डेप्युटेशन बंगालला केलं. बादशाची ज्याच्यावर खप्पामर्जी होत असे त्याला बंगालमध्ये पाठवत असत. सगळ्या दलदलीचा प्रदेश सगळा जो आसाम बिसाम वगैरे मध्ये तिकडं त्यांनी चांगलं काम केलं शाहिस्ता खानाने. तिथं पोर्तुगीज लोक एका बेटावर किल्ला बांधत होते, तर त्यांना हुसकून लावून त्यांनी किल्ला ताब्यात घेतला आहे तिकडं शाहिस्ता खानाने. आग्र्याला वारला तो नंतर.